की लखलखता तारा सिने नाट्यसृष्टीचा, लखलखता तारा सिने नाट्यसृष्टीचा, हृदयस्थ राहिला एक नि एक रसिकाचा, कारकीर्द भरी सजली पाठी नटराज उभा, कारकीर्द भरी सजली पाठी नट. जोरदार टाळ्या वाजतच राहू द्या, जोरदार टाळ्या वाजत राहू द्या. धन्यवाद. मान्यवरांना मी मंचावरच स्थानापन्न होण्याची विनंती करतो. चित्रपट सृष्टीमध्ये आपली जी अखंड अशी कारकीर्द गाजवली, आपण सर्वच त्यांना आदरस्थानी मानतो. आणि कलासृष्टीमध्ये, चित्रपट सृष्टीमध्ये आणि नाटक सृष्टीमध्ये येणारा प्रत्येक कलाकार ज्यांना अगदी प्रेमानं आदरस्थानी आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो, अशाच मानाचा जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला प्रदान करताना आम्ही केवळ एका यशस्वी कलाकाराचा सन्मान करीत नाही आहोत, तर तुम्ही साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला विश्वासार्हता, सत्यता आणि स्वतःचा श्वास देणाऱ्या तुमच्या कला साधनेचा गौरव करतो आहोत. आपल्या कार्याला सलाम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मोहन जोशी सर यांच्यासाठी. या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय आपल्या गोवा राज्याचे मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत साहेब यांना विनंती करतो की आपण माननीय मोहन जोशी सर यांना हा कृतज्ञता पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार प्रदान करावा. शाल, श्रीफळ आणि मानपत्र माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी प्रदान करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि सन्मान चिन्ह माननीय डिलायला लोबो यांनी त्यांना प्रदान करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजत राहू द्या मोहन जोशी सर यांच्यासाठी. हा कृतज्ञता पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार या महोत्सवाला एका वेगळ्या उंचीवर नेतो आणि तो त्या कलाकारामुळं आणि आपल्या सबंध कारकिर्दीमध्ये आपलं एक अढळ असं स्थान निर्माण करणाऱ्या कलाकाराला दिला जातो. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होणे. आजचा हा सत्कार मला विशेष वाटतो. त्याचं कारण महाराष्ट्र राज्याने केलंच आहे, पण विशेष मला कौतुक असं वाटतं की गोवा राज्य सरकार आणि इथे महाराष्ट्र काय म्हणजे महोत्सवाचे लोक, कार्यकर्ते, त्यांनी हा सत्कार केला आहे. त्याबद्दल मला विशेष आनंद होतोय. असाच कृपालोभ माझ्यावर असू द्यावा, माझ्यासारख्या कलावंतांवर असू द्यावा, तंत्रज्ञांवर असू द्यावा, माझी मनापासून इच्छा आहे. तुम्हाला सगळ्यांना महोत्सवाविषयी शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपण केलेला नमस्कार म्हणजे आमची मराठी संस्कृती. आणि याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं अभिमानानं तर गोवा मराठी चित्रपट महोत्सव म्हणजे आमची मराठी संस्कृती. आणि ही मराठी संस्कृती जपण्याचं काम या सर्वच अतिथी मान्यवर, कलाकार, अभिनेते, अभिनेत्री यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच संजय शेटे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी. हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी महेश मांजरेकर सर या सर्वच कलाकारांसाठी जोरदार टाळ्या. नमस्कार. 15व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाचा समारंभाला व्यासपीठावरती असलेले आदरणीय ज्येष्ठ अभिनेते श्री मोहन जोशी, आमचे ESGच्या उपाध्यक्ष आणि आमदार सौ डिलायला लोबो, व्यासपीठावरती असलेले संजय शेट्ये आणि बाकी शेट्ये ब्रदर्स, समोर उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील कित्येक सिनेसृष्टी म्हणजे कलाकार, रसिक आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणी, सर्वात प्रथम गोव्यामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आप सगळ्यांना सांगतो नेटात ताळी मारत त्याच्या खूप खूप अभिनंदन. कदाचित मी कोकणीत बोललो हे तुम्हाला समजलं नसेल, पण त्याला समजायला पाहिजे म्हणून मी मुद्दामून बोललो. खरं म्हणजे 15वा चित्रपट महोत्सव हा या ठिकाणी संजय शेट्टी आणि ब्रदर्स गेली 15 वर्ष स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी साजरा करतात. सरकारचा म्हणजे कुठलाही मोठं सहकार्य न घेता त्यासाठी संजय शेट्टी आणि ब्रदर्स यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन.
एखादा सांस्कृतिक उपक्रम सुरू करणे आणि तो सातत्याने 15 वर्ष चालवणं ही तशी सोपी गोष्ट नाहीये. पण संजय शेट्टी ब्रदर्स यांनी तो सातत्याने कंटिन्युअसली 15 वर्ष या ठिकाणी चालवलेलं आहे. त्याबद्दलही मी मनापासून अभिनंदन करतो. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की गोवा हे स्थायी स्वरूपामध्ये त्याचं केंद्र झालेलं आहे आणि या ठिकाणी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी आपण खूप वेळा येत आहे. पण त्याच दर्जाचं हेही फिल्म फेस्टिवल या ठिकाणी होत आहे हे सांगत असताना मला खूप खूप अभिमान वाटतो. आणि त्यापेक्षा जास्त मराठी कलाकार या फिल्म फेस्टिवलमध्ये येतात त्यासाठी पुनश्च आपलं सर्वांचं दिग्दर्शक, लेखक, फिल्म स्टार ह्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. गोवा आणि मराठी संस्कृतीचं नातं तसं अतूट आहे. कारण गोव्यामध्ये जरी आम्ही कोकणी बोलत असलो आणि हिंदी फिल्म पाहत असलो, मराठीचं वाचन करत असलो आणि इंग्लिशमध्ये लिहित असलो तरी पण मराठी फिल्म पाहण्यासाठी आम्ही तशी गोव्यातील लोक आणि विशेष करून टीव्ही सिरियल पाहण्यासाठी कुठं कमी पडत नाहीये. कित्येक गोवेकर आजही म्हणजे मराठी एखादे कार्यक्रम टीव्ही चॅनलवरती पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याची वाट पण बघतात आणि वेगवेगळे कार्यक्रम पाहतात. हे आपण नक्कीच की गोव्यामध्ये मराठी, कोकणी या चित्रपट निर्मितीसाठी आणि चित्रपट कलाकारांसाठी आमच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा मार्फत कित्येक सवलतीही देतो आणि त्याचा गोव्यातील कलाकार, बाकी गोव्यातील निर्मिती, बाहेरील निर्मिती पण गोव्यातील कलाकारांना घेऊन फिल्म इथं तयार करणारे त्याचा फायदाही घेतात. मी खरोखरच म्हणजे आजचा या प्रीमियर फिल्ममध्ये बंडखोर याचा प्रीमियर शो या ठिकाणी साजरा होणार आहे. त्याच्या प्रीमियर म्हणजे सुरुवातीला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. संजय शेट्टी म्हणजे खूप जवळचे मित्र आहेत त्यामुळे त्याने त्याही कार्यक्रमाला मला बोलवलं होतं आणि आज परत याच कार्यक्रमामध्ये त्याचा मुहूर्ताच्या कार्यक्रमाला मी होतो आणि आज प्रीमियरच्याही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल विशेष अभिनंदन. आपण बऱ्याच वेळी गोवा हे एक म्हणजे पर्यटनाचं स्थळ म्हणून गोव्याकडे बघितलं जातं. पण गोवा नुसतं फक्त म्हणजे सन, सँड, सी एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर त्याच्या पलीकडे जाऊन द स्पिरिच्युअलिटी, स्पोर्ट्स या वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. आणि विशेष करून फिल्म शूटिंगसाठी एक आकर्षक स्थळ म्हणूनही प्रसिद्ध झालेलं आहे. आणि सन, सँड, सी ह्याच्या पलीकडं म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की गोवा बियॉन्ड बीचेस किंवा गोवा म्हणजे वाईल्ड लाईफ सेंच्युरीज हेही पाहण्यासाठी आणि ह्याही गावागावामध्ये शूटिंग करण्यासाठी, गावातील कित्येक सांस्कृतिक आणि मंदिरामध्येही शूटिंग करण्यासाठी लोक आज या ठिकाणी येत आहेत. ते पाहून खूप बरं वाटतं. आणि विथ द सिंगल विंडो क्लिअरन्स एंटरटेनमेंट सोसायटीमधून आम्ही क्लिअरन्सही त्यांना देतोय. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ही विशेष करून ही बॉडी म्हणजे आपल्याला फिल्म या ठिकाणी शूट करण्यासाठी सदोदित मदत करत असते. त्यासाठी गोव्याची भूमिका ही क्लिअर आहे की कम टू गोवा, शूट इन गोवा अँड क्रिएट इन गोवा या तत्वावरती मी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. तसं बघितलं तर गोवा म्हटलं की विशेष करून फक्त समुद्र किनारे आणि एखादा म्हणजे बार वगैरे दाखवण्याचा प्रकार बऱ्याच वेळी आणि ड्रग्स रिलेटेड स्टोरी या गोव्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न फिल्ममध्ये बऱ्याच वेळी होतोय. पण या पलीकडेही गोवा आहे हे आपण लक्षात ठेवावं की गोव्यामध्ये हजारो वर्षाचा इतिहास आहे, कदंबकालीन इतिहास आहे, छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे, म्हणजे 450 वर्षाचा पोर्तुगीजाच्या विरोधात असलेला संघर्षाचा इतिहास आहे. हिरवी गुरुजी, पुरुषोत्तम काकोडकर, टी.व्ही. कुन्हा, मोहन रानडे यासारख्या स्वातंत्र्य सैनिकाच्या संघर्षाची गाथा आहे. पूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतभरातून आलेल्या 33 स्वातंत्र्य सैनिक पोर्तुगीजाच्या विरुद्ध झुंजत असताना 15 ऑगस्ट 1955 मध्ये पत्रादेवीच्या त्या स्मारकामध्ये त्याने हुतात्मा पत्करलेलं आहे. ते हुतात्मा स्मारक आपण रेडी केलेलं आहे. आगवान जेल म्युझियम त्याचा परत एकदा पुनश्च निर्मिती एक सुंदर आणि क्रिएट, ज्यामध्ये आपण अंदमान जेल बघतोय त्याच आधारावरती आगवान जेल म्युझियम या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. म्हणजे मी म्हणेन की विरासत आणि विकास या दोन्ही बाजूनी गोव्याची निर्मिती पुनश्च करण्याचा योग मला 7 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मिळाला. हा फोकस करणे, हा दाखवणं हाही तेवढाच महत्वाचा आहे. त्यासाठी म्हणजे सर्व सिने निर्मात्यांना मी म्हणेन की गोवा इज नॉट जस्ट द म्हणजे बार अँड बीच असं न म्हणता की गोव्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्याही आपण सर्वांनी दाखवाव्यात. गोव्यातील लोकसंस्कृती खूप मोठी म्हणजे एकदम आधारित त्याच्यावरती नव्या पिक्चर काढता येतोय की चित्रपट महोत्सवामध्ये वेगवेगळ्या वेळी आपण अशा पद्धतीच्या
वेगवेगळे हे दाखवतात. मी आजच्या ह्या 3 दिवसाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतोय. आणि ह्यामध्ये खरोखरच म्हणजे पटकथा कार्यशाळा असेल, मास्टर क्लासेस असेल, फिल्म लॅब असेल, विद्यार्थ्यांसाठी असलेलं विशेष सत्र, तंत्रज्ञानावरती असलेलं प्रशिक्षण, निर्मात्या आणि नवोदितामधला संवाद आणि हा तर गोव्यातील मुलांसाठी किंवा गोव्यातील जे नवीन कलाकार आहेत त्यांच्यासाठी खरोखरच एक म्हणजे ही पर्वणीच ठरेल की त्यामध्ये कित्येक नवीन जे आज फिल्म टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये यायला बघतात त्यांच्यासाठी खरोखरच एक चांगली गोष्ट आहे. मी जास्त न बोलता परत एकदा ह्या गोवा मराठी फिल्म महोत्सवासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि गोव्यातील लोकांसाठी म्हणजे जेवढे लोक आत बसलेले आहेत तेवढीच लोक बाहेर आहेत. आम्हाला विचारत होते की आम्हाला एंट्री नाही का म्हणून, पण आम्हाला वाटतं आजचा हा ऑडिटोरियम छोटा पडतो या फिल्म महोत्सवासाठी. संजय शेट्टीने पुढच्या वेळी म्हणजे मला वाटतं मोठा ह्याच्यामध्ये हा आयोजन करावा. नक्कीच मी सर्व कलाकारांचं परत एकदा गोव्याच्या या भूमीत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि माझ्या हस्ते आज श्री मोहन जोशी सर यांना हा जीवनगौरव पुरस्कार देण्याबद्दल आला, त्याबद्दल गोवा सरकारच्या वतीने आणि समस्त गोव्यातील लोकांच्या वतीने मी आपलंही खूप खूप स्वागत करतो. परत एकदा तुमका सगळ्यांना गोंयांत येवकार आणि अशाच पद्धतीत गोंयांत तुम्ही परत परत येवची. गोंयकारांक ते खूप आवडटलें. इतकेंच सांगताले माझी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं.